हॅलो डार्लिंग, कोण तुझी ती कोण बोलतंय? कोण हवंय? तू अहो, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तुमचं तरी कळतंय का? अगदी व्यवस्थित. हे बघा, चेष्टा करू नका. नीट बोलायचं असेल तर बोला, नाहीतर फोन ठेवा. नाही नाही, ठेवू नकोस. अरे केदार, मी बोलतीये. माझा आवाज ओळखला नाहीस? नाही ओळखला मी. ती कोण आहे हेच माहिती नाही तर तिच्या आवाजात कसं बोलू? अहो, केदार, माझा ना थोडासा घसा बसलाय, पण मला वाटलं होतं की तू माझा आवाज कसाही कुठूनही ओळखशील. अहो, मी तुमचा आवाज असा कसा ओळखेन? तुम्ही कोण आहात माझ्या? मैत्रीण का? मैत्रिणीपेक्षा जास्ती फिलिंग्स आहेत तुला माझ्यासाठी? म्हणजे प्रेम वगैरे? प्रेम? नाही आहे? सांग ना मग, तुझ्या मनात काय आहे माझ्यासाठी? अरे मी केव्हाची वाट बघते तुझ्या तोंडून ते 3 शब्द ऐकण्यासाठी. एक सेकंड होल्ड करा. तुम्ही कोण बोलताय? असं किती मुलींवर प्रेम करतोस रे तू? पण मी खरंच नाही ओळखलंस तू मला? ठाण्यातली ती मी. आता तरी आठवलं? नाही. रे यार, आता कशी आठवण करून निघाला? केदार, अरे मी तीच आहे जिच्यासाठी तू एवढ्या छान कविता करतोस. आठवलं का रे? ती माझ्या समोर उभी आहे. मग ही कोण आहे? रॉंग नंबर. आणि पुन्हा मला फोन करू नका. काय रे, कोणाचा फोन होता? रॉंग नंबर. मी जिच्यासाठी कविता लिहितो, जिच्यावर प्रेम करतो, ती कोणी विचारत होती. अरे मग तीच असेल ना. बाय द वे, नाव काय तिचं? ती नव्हती. कशावर? तिचा आवाज मी झोपेतही ओळखू शकतो. हो, मग रॉंग नंबरच असेल. हा, रॉंग नंबरच आहे. पण मग तिचं नाव? बॉस, सोडणं हा विषय. मला इथे ताईच्या बोलण्याचं टेन्शन येतंय. आपण इथे कशासाठी आलो होतो? काय करतोय आपण? एकदा जर ही जबाबदारी अंगावर पडली ना, बाहेर पडणं खूप अवघड होऊन जाईल. मला खरंच कळत नाहीये. त्याला नाही कसं म्हणू? हाँ केडी सर, बोला ना. एक माहिती हवी आहे. एका अननोन नंबरवरून फोन येत आहेत. अहो केडी सर, कॉल सेंटर वरून असेल. आजकाल ते पण नॉर्मल नंबर वरून फोन करतात.